भजन म्हणा शपथ आहे, खोटं बोलायचं नाही, खोटं अजिबात बोलणार नाही. खरंच भजन म्हणलं असेल त्यांनीच वरती बोट कर म्हण ध्यान आहे बरं. हां मी गुड्या बिदकच बरं. मला एक बाई करत बरं का, लवकर चालना गो कीर्तन घरी कीर्तनासाठी मी गो बॅग बिठी वट्टावर काट टाकेलो तडे बसनो. एक आजी तर ताई म्हणे मला तर रडायला लाग गई. मग आजी का भरड राहिली नाही बा म्हणे पोऱ्यानबाई अशी शे मला टाईमवर चहा देत नाही, जेवण देत नाही, अरे कार्य करस नको तशा काय देस काही बी बोलस म्हणा अपमान करस आडी वसडीन बोललेस. पण म्हणता आजी मी तर केल मला आराम करणार तू इथलं दुःख का बं सांग राहिली. नाही म्हणे भाऊ मला असं वाटणं तुला बाले वाढायले तू गुड्या बी दकस होई म्हणे. हां राहतच त्या भाव कोणा नाही का. हो हां आते राहू द्या दे ठीक. एका ठिकाणी कार्यक्रमाला जातो, तो कार्यक्रमाला जाताना ते मास्क वगैरे नाही का, मी मास्क लावायचोच नाही कोरोनामध्ये. हा मागचा साईड आहे ना याच्याने तोंड बांधलेलं असायचं माझं, आणि तोंड असं बांधलेलं होतं म्हणा. आणि नेमकं म्हणे बॅग टिलीने एस टीमा बसलो तू ड्रायव्हरना मागला सीटवर बॅग टिलीने बाजूमा बी बसलो होतो तोंड बांधेसने. एक मस्त 60-65 वर्षनी आजीवनी माल म्हणे दिदी आई बॅग उचलो बहीण माल बटले होते. बऱ्याच ठिकाणी फसस मी. माझा विषय होता खोटं कोणी बोलायचं नाही, खरं खरं सांगा. कोणी भगवानना नावली ना असं सांगा. विठोबा रुक्माई म्हणा शपथ आहे खोटं नाही बोलायचं. देवाच्या दरबारात आहे भगवंत पाहतोय, खोटं अजिबात नाही बोला. बरं ठीक आहे 2-4 बाया बोलण्या होत्या मग बाकी नसले देवनी काय दरादरी होई जायला शे का. हां अरे भगवंताचं नामचिंतन करायला काय लाज ठेवायची. इतक्या अंतकरणापासून प्रेम करायचं जेवढ्या माझ्या संतांनी केलं, जेवढं गोपिकांनी देवावर प्रेम केलं तेवढं प्रेम तुम्ही करायला पाहिजे. किती प्रेम करायचं, देवाला भेटण्याची किती ओढ असली पाहिजे. दादा साऊंड. हे तुझ्यानं माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्यानं माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. इकाना कानारी भेट दीना. भाव इतका वेळा ठेवायचा भगवंता प्रतीचा. लोके काय म्हणतात यांकडे ध्यान देऊ नाही. माले मंदिर मा जाणशे म्हणजे जाणशे, देवपूजा करणीशे म्हणजे करणीशे. कदाचित जरी सरम मीराबाई ठेवती तर पायमा घुंगरू बांधीन नाचती नाही. लोकेशनी काय म्हणे यांकडे ध्यान देणीच नाही बाबा. म्हणून लोकांचा विचार करून परमार्थ करायचा नाही. लोक काय म्हणतात हा विचार डोक्यातून काढून टाका. मी माणूस सारखा माणूस आहे तरी बाकी लोक म्हणतच होते बाई महाराज ना काय हातले काय लायले नके काय एवढं. माले किडा पाडणारा संगे काय घेण देण नाही. तारीख देणारा मावर प्रेम करणारा राहतसच. म्हणून देवावर प्रेम करायचं तर अंतकरणापासून करायचं नाही का. प्रोसिजर म्हणून नाही. लोक करतात म्हणून आपण नाही करायचं, आपण अंतकरणापासून करायचं. पण आटे देवनं भजन करायला सांगू का आटे म्हणतात नाही. नको त्या ठिकाणी मनाला आयगाई करतात नाही. पहिलेच सांगा तुमनं गाव 1 नंबर आहे. बाबा लोके बी चांगला आहेत, तरुण भाऊ बी चांगला आहेतच. नाही ते काही गावेस मम्मा ताराशनी वय जास तरी कीर्तन म्हणा कबी समजत नाही का. म्हणजे गावनं वातावरण 1 नंबर आहे. समजे जास यावर समजे जास गाव कितलं सुध नाही हो. काही गावेस मग वय जास तरी सुधरत नाही. एक 75 वर्षीचं म्हातारं स्टँडवर उभं होतं, स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटा ना बोलाव धोके बासती. आता मला सांगा 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाडरा यान पहिले कितला पाडेल होती. 75 वर्षनी वयमा जरी इथला किडा पाडरात पहिले कितला पाडेल होती. तुम्ही विचार करा फक्त. मला हे सांगायचं आहे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा भान असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल जर चालती आवडणी ते भाव आपला टाकणार आहेत कसं. हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई. तडे खिडकी म्हणा लोके सरकी जा बरं म्हणा बोट तता जाई तुमले असं वाटी महाराज का आमले सांग राय ना. आणि मंदिर राय ना का म्हणा मंदिरकडे आत जा. या नंबर लावतीन तो म्हणे सरकडे मनकडे आत जाणू. तसं काय गैरसमज नका करजा सरका. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई. याल ते पुरा दूध वाहत राहतो लोके आई ते आखी रात का चाले ना जाणू. मला फक्त भाव सांगायचे आहेत, भाव महत्त्वाचे आहेत. हे मग बाबांसाठी झालं. आट्याना बाबाच ना ते विषय नाही बिचारा पारमार्थिक शेत म्हणायचे आटे सांगा गरज नाही. पण मला विषय पुरा लई जाणार तुम्हाला सांगेल प्रमाणे म्हणेन लेणं पडस.
हां मग तरुण बाबूसले जर आठे भजन म्हणा सांगू तरुण बी आठे म्हणतात नाही मग या ना बाबा रातना 11 नंतर ड्युटीला चालू होतंस एखादी पोरणी जरी असले व्हॉट्सअपले ब्लॉक कर इंस्टाले ब्लॉक कर या रातना 11 नंतर पडेल बी तडा आळे बट्टसने तटे म्हणतस पाखरा आजाद केले तुला बावरे तूने आजाद कर रे तुनं पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे काका तुना पाखरूने फक्त तुले मोबाईलनं रिचार्ज मारण करता तरी टेल होतं रे बानट सुरूत नाले तुना पाखरानं पहिले ठरेल होतं मन लगीन निबुंदी आलेच वाढायला असं उलट तून पाखरू लगीन करीन जास 3 वरीस मत होता येस कड्यावर 1 वरीस न पोरगर असाव चौकमा बटेल रास त्यांना 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ कत जाय तुनं पाखरा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या प्रति भाव चांगला ठेव माझा भगवंत प्रसन्न होईल काहीतरी कृपा करेल हां चाल जरी ती असेल तरी भाव आपले टाकायचे कसं हे कान्या वेड तू केलंय मला वा कान्या वेड तू केलंय मला विठ्ठल 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 हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया देखते ही देखते वाले तेरे ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया दिल तेरे नाम कर दिया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया आता मूळ मुद्दावर येतो आपण आई बहिणं मानचेच ना बहिणी म्हणून तुम ना गाणं ऐकीस ना असा जीव करत पेटान सांग दोर बी लय फिरू बा असं तुम ना गाणं बाप 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 तुम न गाणं कोणी टाकी अंगण काट शिलगाय ती सुद्धी काढली यंदा कितला का दांगडू घुशे ना शिलगावनी जे ती काट राहू देवा नाही यंदा उपाडीच घालणी कोणी टाकी अंगण काट आई म्हणावर तुम्हाला उद्धारूच आहे का बहिणी सण हां ते गाणे म्हणू नका असं आपलं दुमत नाही ती आपली संस्कृती टिकली पाहिजे पण त्या गाणं जिथला जोरमा म्हणतात तिथला देवना बजने वाल पाहिला अरे बसेल बाया कमीत कमी तुम्ही 2-2.5 बाया आहेत बरोबर आहे ना 2-2.5 बाया आहेतच तुम्हाला आवाज कितला याल पाहता बहिणीसून तुम्ही जर कधी तुम्हाला चुलत भावनं डिकरानं माम भावनं फुई भावनं कोणा लगीन राहणं 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही तुम्ही 2.5 बाईस ना आवाज कितला याल पाहता हां आणि त्या गाणं काय देवना नाही काय धरमना नाही त्या गाणं म्हणजे बाबा आमना मागला गेली मला लगीन चालू होतं मी गावात कीर्तन होतं कीर्तन करीन म्हणून अंगणमा झोपणं एक काकू नवर देऊन करता गाणं म्हण राहील ती गाणं असं होतं हे तर ताईनो ना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरो उना तर ताईनो ना मना बापू उना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदा उना मी म्हणतो आपले मुंबई जाणं काय शक्य होत नाही आपला गावामा गोविंदा लिहायला देखील म्हणतो मी थंड पाणी काय अंग धुईल ना गोविंदादा काढणार मग जी काकू गाणं म्हण राहते तीनकडे गो म्हणतं काकू मला गोविंदादा काढू बहीण म्हणतं जी काकूंकडे गो ती काकूनी ना गोविंदा दे काढा माले लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता म्हणता गोविंदा आहे तू ना तवच ना म्हणा भरोसा झुपडी घेतो ना पक्क डोका माय बात जातलं बाळ बोलच बा असं आकू तेवढं बरं आहे मांजराण्या बाया नाहीत तशा हां मांजराण्या बाया चांगल्या दिखण्यात बिचाऱ्या मला खरं तर कोणत्याच बायांना मी बोलत नाही मी तुम्हाला बोलेली एवढा मोठा नाही आहे कारण आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान हा अधिकार तुमचा तुम्हाला दोंडायचा रवी किरण बोलेले एवढा रवी किरण मोठा नाही तुमचा अधिकार खूप मोठा आहे पण मी जरा विनोदात बोलतो आणि कदाचित आपल्या कानादेशाच्या सगळ्या महिला मी विनोदमा बोलिलेच बिचारीले येड्या पानट सुरूतनं काय बी म्हणले तरी आशिले तेच का बरं
सुरुवातीला सांगितलं जसं मायच्याकडे लेकरानं काकर मागितलं तरी मायबरोबर भाकर देते, लेकराची भाषा मायला कळते. कदाचित त्या माझ्या मायाचे यांना माझी भाषा कळते. अहो काही खरं बोलत नाही, हासान करता बोलत, विनोदमा बोलत, अशा म्हणे माया बहिणीले समजस म्हणेशी काय कोण वादविवाद करत नाही, कोण नाराज होत नाही. हा शिंजी राहिली ती बिचारे. खरं आहे का नाही? हां, मग आता पुढे बोलू का तुमले? तुम्ही सांगा बोलू का नको बहिणीसो? बोलू ना? राग नाही करत ना? पक्का ना? मायच्या राग नाही आण तुमले मन बोलेल ना? पक्का ना बहिणीसो? देखा बाबा कितल्या दिलदार आहेत म्हणे माया, कितल्या दिलदार आहेत. बोला बोला महाराज. बाकीने बाया बशी बशी बोल बोल, आमले माहिती तू नीच जे तू किडा पाडशी बोल. खरंच 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 कान्हा देशाच्या सगळ्या महिला मातांचा लय उपकार आहे राव आपल्यावर. इथला उपकार आहे ना. मी तिचे लबाड लुबाड काय बी म्हणले तरी राग करतीत नाही. तुम्ही बोलता का 3 दिन घर जाय जेवण ना टाया बसावणे का बरं? तुम्ही नवरा बनीन बोलतोच म्हणे ही पजिती, मी पोऱ्या बनीन बोलत म्हणा बटजिरी जा. खरं आहे का नाही बहिणीसो? राग नाही यावा ना मग? पक्का ना? बोलू ना मायच्यान? पक्का ना? राग नाही धरणार ना? शेवटल्या मावशीन त्या बोलू ना ताई? पक्का पक्का ना? खरं सांगू का? 1 नंबरनी लब्बाड जात्रास आहे. 1 नंबरनी लब्बाड जात्रास बाईन जात म्हणजे तेवढं बरं आहे बा. मांजरामाने बाया नेत तशा. यशी लबाडी कोठे कोठे राहसेस ना. गाणास मला लबाडी एक गाणं म्हणतेस तुम्ही, तुम्हाकडे म्हणतास का ते गाणं? हे नवरीना बाप गोडे उन्हा, वाजा गैरत उन्हा न मोती पैरत उन्हा. म्हणतास का बहिणी? मग खरं रास का ते? नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा. खरं असते तू मोती पैरत येस, तो याच ना बोचकत वाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. 1 नंबरची लब्बडचा त्रास राहील रे. पुरी लब्बडचा त्रास आहे. हो मी पुरा अनुभव लिहिले आज ना. नुसतं गाणाच मला लबाडी असं नाही. आवरू का? नाही नाही, बोला 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 बाबा. मागे काय चालू होतं ना सामान फेका फेक म्हणतं का म्हणाय. म्हणा आपटी झाली आहे सांगी सुंगी फॉर्म भरायला राणा द्या. तुम्ही गाणाच मला लबाडी बहिणीसो. मग घर म्हातारी चांगलं पाहिजे ना वातावरण. तुम्ही यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा जमा करा, शर्टामा पैसा ठिल्या, शर्ट कुंटील टांगी द्या, संध्याकाळी जेवण करल्या आणि रात्री झोपिल्या. तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीवर चालू तुम्हाला खिसा जाम लागेल. तुम्हाला टीएल पैसाच म्हणजे 500 उपाड देस. तुम्ही सकाळी मग पैसा चेक करा, बाईली विचारा का रे 500 रुपये कमी वाट राहा ना ताको उलटा चोर कोतवाल कुडाटे आई बहीण वर तही राहा साको. तुमले अक्कल नाही आहे. मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होती तुम्ही. ओ बापरे पटा बरोबर राह घ्यात 500 गई घ्या. मी इथला बाणट सुरूत नाही. तुम्हाला 500-500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलेस. तुम्हाला आत्माठी देस मन भावने काय मला 2 ग्रामनं सोनं बनाय देणं. आपलं डोकं काम करत नाही. मागला फाडा मग तू याला चाले दूध सापडे नाही. या 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं? हां मी बंद कर दिलं होतं पण आखो तरुणसले एक संदेश आहे. म्हातारा बाबाले सांगा काम नाही. तरुणसले एक संदेश आहे. गरमान गरमा बाई पाईन पैसा उचला नाही रे भाऊ सोन. तुम्ही म्हणसान का बरं? मना खुद ना अनुभव. मना मित्रांनी बाई पाईन खतले 7,000 कुठे राहतात. बाई पाईन 7,000 रुपये लिहिणार. 7,000 रुपये लिहिणार. 10 वरीच जाय ना फेड राही ना. 25-30 हजार फेड आहे घ्या तरी बाई अजून 12,000 बाकी सांग राहिनी. तो म्हणे महाराज माले सुधरीच नाही राहिना म्हणे. याच बरी बरी लंबागुशी राहिनो म्हणे. म्हणतं तू जी बँक मै लोन उचली ना ती बँक येडी भाऊ. कितलं व्याज लाव ती बँकले सुधरत नाही. आता मरच तो पेंड नाही तुला कर्ज. हां कोटे कोटे नाही बहिणी सोन तुम्हाला सांगस. तुमले घर मालवाडी गाणास मालवाडी गली आली मा तरी चांगलं वातावरण होई. काय काय बाईस ना गली आली मा बी दांगडोच रास. तुम्ही म्हणसान काय दांगडो 1-1 पॉईंट नोट करा. दुसऱ्यां घरनी बाजी येऊन ना एखादी बाई त्या कलर लायला रास ना तो मागला कलर सुद्धा काटाक जाय ताई ती रोज दी तुमने ताटली. हां राहतीस ना गली परत 1-2 राहतेस तशा बाय. आखो दुसरी बाजू सांगत समोरासमोर आता या कसा घरी येतस. असं समोरला वट्टावर बाईले 1.5-2 वरीसनं पोरगं होतं. ते टुबुटुबू चाले की समोरला वट्टावर शी करायला बशी घे. घरनी मालकीन दखी राहीन ती. पण माय म्हणे एवढंसं पोरगं शी करायला बसेल याला काय शी करता करता उठाडू म्हणे. यान शी वहिनी काय यान माल बोलायला बरीन फेक दे म्हणे. आता ती बहीण गरमा चालली की आई पोरे शी करता करता उठणं गरमा घुशी घे त्यान गरमा. आई बहीण उन्ही दकच ते शी करीन ते पिंट्या निघ घ्या. पिंट्यान मायल बोलावा म्हणे ताई म्हणे काय बहीण म्हणे तुम्हाला पिंट्याटे शी करी घ्या. माय होतो ते गरमा की राहणार नाव माय नाही ताई तुम्ही दखिल्या लागीस ते दोया काय देखिल्या इसने उन्ही देखी राहिनी देखिली ना मग हा म्हणाल पाहिलं बाई एवढी बाई सांग राहिली हा म्हणाल पाहिलं ना दादासाहेब
दकेलवर सुद्धा सांगे मायो म्हणे म्हणा एवढचा पिंट्याना काय इथला कार करसो म्हणे तो का असा कलर ना आगस का हो म्हणे. कितली लबाडी कितली लबाडी गली आले नाही वही गेलं बाडी. मग आता तुम्ही मौतमा जातीस बहिणीसून मौतमा जातीस ते रडतीस तुम्ही ते खरं रास का बहिणीसून. हां तुम्ही नाही म्हण राहणार ते मला सांगा काय गरज आहे आता. तुम्ही गली आली मग जाते मौतमा जातीस तोंड जाकी जाकी रडतीस बहिणीसून ते खरं रास का खरं सांगा. जर तुमनं त्या म्हातारामा किंवा म्हातारीमा इथलं चित होतं मग उतराण टाईमले गाड्या करी जातीस उतराण टाईमले तो ड्रायव्हरले का बा सांगते भाऊ मन चप्पल मधला शीट मागाल दे भाऊ. बाकीने बाईस ना गली म्हणे 2 बाया राहते एक हात आहे ना हात धरस एक हात आहे ना हात धरस आई बहिणीना तोंडले पदर रास रडत रडत जाश एक बाईना हातात आहे धरेली एक बाईना हात आहे ना हात धरेले मधमा गटार आडवी होणी या बाईसले असं वाटत माय पिढी पुढी जाई गटारमा म्हणे ताई पुढे समाजात गटारे ठाके बटो मी बरोबर दखी राहिनो. म्हणजे रडता रडता तून गटारवर जर द्या नाही ते खरं रडा मग चिते का काकू तुना एक नंबरनी लब्बाड जात रासाई ततान्या बाईसने. कारण आम ना दोंडायचा मा हां रडणं बरं का रडणं बी शिकिल्या बहिणीसून ती पण आपली प्रथा आहे परंपरा आहे. रडता बी यायला पाहिजे. जी बाईल रडत असते ना इथलं वजन रास खायला येऊन ताटसर काय देऊ. जी बाईले रडता असते तिने आंघोळ करून बाथरूम मायनिंग घेऊ आणि जीले रडता येत नाही तिने दोनच दोयराव कब्बशात दोयराव बरोबर आहे की नाही. म्हणशीन तरुण बहिणीला सांग नाही रडता बी यायला पाहिजे. जी बाईल रडता असते ना बेकार वजन रास गरमा आणि रडता उन्हात तर आपलं महत्त्व शे बरं का प्रेतयात्रावर जायले. कारण आमना धोंडायचा मग प्राध्यापक होता प्राध्यापक मरणं बायको बी प्राध्यापिका होती. आता शिक्षिका बाई असल्यामुळे कुठे मरण धरणवर जाणं जमिनी नवरा मरणा गण पुंडी पुंडी रडे गली आलेल्या बाया म्हणे मॅडम असं पुंडी पुंडी कितल्या बी रडण्यात ना म्हणे आय लोक गेले पटावणी मग शब्दे रडा म्हणे. आता मॅडम कधी रडेल नाही माया मॅडम शब्दे रडायला लागणी सर नाही करता नवरान करता व बाई माझा पाव म्हणतो वो म्हणा पाव नवरान करता असं रडणं पडस व बाई माझा पाव म्हणतो नको मॅडम तू रडूच नको म्हणतो या लोक जर घर नाही घेत ना तरी आपण तंगडील दोर बांधी एकला फेकीसू पण तू नको रडू आपण पहिले उपडी जाशी ना तू. रडता आलं पाहिजे ते बी जरुरी आहे बरं का हो. तसंच आमना दोंडायचा मा एक म्हातारा मरणं पटाडणारी धरली इथली बारी पटाडच ना म्हातारी म्हातारा मरणं चारी कॅमेरा चालू आहे दोंडायचा ना नाही मरणा मग न वायवर पशी जास्त आला मी दोंडायचं सांगितलं. एक रोज 25-30 म्हाताराशनी गाडी आडायली नाही तू अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे रे महाराज. मग तवच ना दोंडायचा ना नाही होता ना म्हातारासाठी मन बी कोण राहत नाही कोण बरेल घर मग दाती झाली संध्याकाळी रात्री घर जाणं पडस. नेमकं ते म्हातारं मरणं गोंदायमा खाता उपडी घेऊ आणि गोंदायमा खाणार असले इथला आनंद रास ना बाबा. तुम्ही पहिलेच सांग दे ना की तुमना गाव 75% माडकरी असं पहिलेच सांग दे ना म्हणजे तुमना गावमा कदाचित बोटवर मोजा जुकता लोक होते खाणारा पण ज्या गावमा खाणारा राहता त्या गावमा गोंदाईमध्ये एक जात तुम्ही जो कधी कीर्तनमा दिकत नाही कधी भजनमा दिकत नाही कधी हनुमंतरायाना मंदिरमा दिकत नाही तो गोंदाईमा रास. आपण त्याला सांगू का होता त्या तुमले ते काही निवतं नाही जाऊ द्या महाराज निवतानी काय वाट दो परसा देतो देव ना वो बापरे. गावमा 7 दिन सप्ताह चालना 8वा दिन कालान कीर्तन होतं तडे उन्हाने तो मरी घेता कार तू आणि गोंदाईना प्रसाद आहे आणि प्रसाद बी कितला खाणारास मग इथला ना हां टाक रे रसा टाक रे खालतही काढ रे एक बुकामा मोका कट टाको कधी काही इथला नेता तेल राहतस ना नुसतं गोंदाय ना निवतं यायला पाहिजे दुपारना की सामान निंबू लई फिरतस म्हणतं. हां तुमना गावमा नाही होत तसा नाही ना काय जा किराणात बाबा. मी पहिलेच सांगा ना मी एक बात चेक करस तरी अख्खं समजिलेस ना कुकरवर खिचडी शिजी गई. विठ्ठल 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 विठ्ठल. मी इतकं विनोदात सांगतो ना सगळे लोक म्हणतात महाराज ते रडानं सांगा. मी रडण्याचा सांगण्याचा मागचा पहिले माझा हेतू समजून घ्या. मी इतकं फिरवून सांगतो ना माझा फक्त या गोष्टीला विरोध आहे की मांस मच्छी खाऊ नका मटण मासा खाऊ नका. का बरं तुम्ही जर कधी कोथिंबीर कापता म्हणे माया बहिणीसले मला प्रश्न आहे कोथिंबीर कापताना मिरच्या कापताना बाबाजी जर हातले थोडीशी पावशी लाग गई किंवा चाकू लाग गया तरी तुम्ही 3 दिन लगून सांगते मायो म्हणा बोट चिराय गया बोट आगाग होई राय ना माडी थोडासा चाकू किंवा सुरी लाग गई तुना बोट आगाग कराय ना तुना नवरा जिवंत बच्च कापीन लयसनी तू रांधी खावाडस तवय तुना आत्मा कथा जास. अजून सोपं करी सांगस तुमचा मुलगा जर आजारी पडला पोरगा आजारी या
तुम्ही दिवसभर कितीही राबलेले असल्या मायाव तरी रातमा 3दा उठतीस आणि पोऱ्यांना ताप चेक करते माय मन पोऱ्याला जसा ताप ते नाही भराय घ्यावेल ना बरोबर आहे ना तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही तुम्हाला पोरगाना पायमा जर काटा मुडेल होईल तरी रातमा 4दा उठतीस माय मन पोऱ्या उठी बसीन त्यांना का पाय ठणकीन तुम्ही 4दा उठीन चेक करते माय मन पोऱ्याला ताप ते नाही भराय घ्या मन पोऱ्यांना पाय ते नाही सुजी घ्यावेल म्हणजे आई तुम्ही पोरगाना फक्त पायमा काटा मुडेल तरी रातमा 4दा उठीन चेक कर राहणार आणि दुसऱ्यानं बच्च कापीन लई राहणार तू नवरा तू रांधी का वाट राहिनी माय तुले माय तरी कसं म्हणू माले लाज वाटस हा मायव शब्दले दया पाहिजे दया समजी राय ना मन म्हणणं मायव शब्दले इतली दया पाहिजे पोरगाले काटा मुडताच मायले हृदयले तर समजाल पाहिजे हा आणि सांगस माय कोणले म्हणतस जर एखादी माय नदारीनी परिस्थिती हालाकीने पोरग 4 महिन्यानं 3 महिन्यानं त्याला सोडीन वावर मा जायले मजबुरी जाणं पड राय ना पोरग तर रडस तरी तिला आता पाना सुटस तिला माय म्हणतस बरोबर आहे ना मग तू ना लेकरू ना तुला आता पाना सुट समजी राय ना तो रड राय ना आता तुले कडी राय ना आई कोण तरी बच्च कापाय राय ना आई तुला कळत नाही माडी हा कधी स्वतःला एकदा प्रश्न करून बघा कारण आमचे तुकडोजी महाराज सांगतात हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ या तरी लोकाला कशी माझी घेऊ या निर्दयी लोकांना कशी माझी घेऊ या निर्दयी लोकांना कशी माझी घेऊ कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी खाणार खाणार गोळा झाले शिल्लक उरली नाही खुरी देवापासून काहीच नाही निघून गेला जीव देवापासून काहीच नाही निघून गेला जीव या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ खरंच या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ कशी माझी घेऊ या निर्दयी लोकांना कशी माझी घेऊ अरे जर पती आणत असेल तर पत्नीनं विरोध केला पाहिजे आते रवी किरण महाराजनं कीर्तन ऐकले ना सप्ताना 7वा दिवस आहे जर खरंच 75% गाव माळकरी असेल तर 25% ज्या महिला बसलेल्या आहेत त्यांनी विचार करायचा अरे आपलं लेकरू जर दुसरा कोण कानमा मारी घ्या तरी तुम्ही त्या माणूसले सुद्धा कानमा देवाला आहे काही करतात नाही एखादी बाईने तुम्हाला पोरगाल मारा तुम्ही त्या बाईना झिपुटीले तेल लाई येतेच मग तुम्ही दुसऱ्यांना बच्च कापी राहणार ती मायनी बद्दुवा लागत नशीन का तुमले मग तुमनं पोरगा आजारी पडणं तुमनं आजारी पडणं दुसऱ्यांना कापीन खाय जाऊन टाईमले स्वतःला एकदा क्वेश्चन करायचा आन्सर आपोआप भेटतं हो म्हणून खाताना जरा विचारपूर्वक आको सांगस या आमना महाराज बसेलेतच बाबाजी आहेत या इकडे आमना सर्व महाराज आहेत ज्यासना लग्न व्हायलेत ना त्यासले विचारा माळकरीसले महाराज असले विचारा या जर कधी कायम सप्ताह चालनात ना महिना 15 दिवस घरी यायला भेटत नाही आणि 15 दिन नंतर ज्या महाराजासनं लग्न व्हायला ज्यासनं व्हायला नाही त्यासनं माया ते वाट देख तिचंच विचारास ना पण ज्यासनं लग्न व्हाय झालं त्यासनं बाया वाट देतील माया आमना महाराज येवाय माया आमना सप्ताह येवाय हां आणि नवरा येवान पहिले बाईनी तयारी माय खूप दिवस नंतर मग नवरान सांगे जेवसू आमना महाराजने सांगे जेवसू दूध लई ठेवस माय मस्त बासुंदी पापड्या बनावस दोन्ही नवरा बायको जेवायला बसतस आमना बाबाजी बसतस होतीन घर जायसनी ताईन त्यासनं स्वयंपाक रासुई बासुंदी पापड्या महाराज असली वाटी भरीन जेव ल्याव मा इथलं पिल्या आमना बाबा सांगतात नको मी बाहेर पिरा तू पिऊ का कितला आनंद आहे महाराज कितला आनंद आहे नाही ते मटन मासा खाणारा घरनी गायनं दूध डेअरीवर लायते तर पेमेंट होईने का मासा लाईन खातस आणि खाणारा ना बायकोर भरोसा नाही ती बाईन ताट पुढे ठेव का ताटणीकडे असा तिरपादकस काय रे बाई बट्या डोक्याशील गाय दिण्यात रे तिने आणणार डोक्या मारतो डोक्या गंदा पटक जैसे खावे अन्न वैसे होय मन जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी म्हणून खाणं पिणं चांगलं ठेवा विचार चांगला राहतील थोडं एकच मिनटं मग सांगत समजदाराले समजी जाई मला उघडं बोलता यावं नाही पण पाय पडीन माफी मागेन बोलस काही गोष्टी आहे ना जशाच तसं व्हावं लागतं मला जर तुमले पटान होय ते सिद्ध करी दाखाडणं पडेन शॉर्टकट सांगसू इशारामा समजी जाजात काही लोकांचा प्रश्न असतो बाबाजी तुमले गायनं दूध चालस मग बघ कोंबडीनं अंड का बं चालत नाही बघ बकरीनं दूध चालस गायनं दूध चालस तुमले गायनं दूध चालस मग कोंबडीनं अंडाल काय अडचण शिकवा बराच जणेसना प्रश्न होता कोरोना टाईमले मी असं म्हणतो गाय दूध तवय देस जवळ तिले वासरं दावस
बरोबर आहे ना दादाश्री? जोपर्यंत वासरं लागत नाही तोपर्यंत गायला पाना येत नाही. मग वासरं लागस तर वय गायनं दूध येस म्हणजे तटे वात्सल्ये आटे जव लगून कोंबडींजोडे कोंबडा येत नाही तो लगून अंड देत नाही. हां, आणि जर इथलं गंध आपण खासूत ते आपला मनमा काय बावराई कल्पना करा. आत्तेपर्यंत कोणता कोंबड्याने हा विचार करेल का आई कोंबडीन मी एकच महिना फोडेल अंडा येतच. कोणता बकराने असा विचार करा का आई बकरी आणि मी हाई पाठोडीन मी एकच महिना लेकर येत असा विचार करेल का? आणि ते जर आपण खासू ते आपली बुद्धी कशी चाली फक्त स्वतःला विचारा. जाता जाता एवढा संदेश असेल शक्य होईल तेवढं निर्वेशनी जीवन जगा, गड्यात माड घाला, व्रत एकादशी करा, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. त्यात सावता महाराज असेल,